आणि यानंतर बातमी सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आंदोलनाची। राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये असा आरोप करत शिवसेना राज्यातल्या ठिकठिकाणी जिल्हा बँकांसमोर ढोल बजाव आंदोलन केलं। जिल्हा बँकांसमोर जमून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी करत पुण्यामध्ये स्टेशन रोड परिसरातल्या जिल्हा बँकेच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडलं गेलं। ठाण्यातही सेनेचे हे आंदोलन पाहायला मिळालं। नाशिकमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेसमोर सेनेच्याच आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल बडवले। तर तिकडे कोल्हापुरातही जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवत सेनेनं भाजपवर टीका केली। सरकारची कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। बँक ती काय कर्ज माफ करणार नाहीये। शासनाने तो पैसा बँकेला वर्ग करावा लागतो आणि मग त्यातून ही बँक शेतकऱ्यांचं कर्ज माफी करते। परंतु आता बँकेने अधिकृत आकडेवारी केलेली आहे की अद्याप आम्ही एकही शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं नाहीये। जर एखाद्याचं कर्ज भरायला शेतकऱ्याला उशीर होतो तेव्हा त्याच्या घरासमोर जाऊन नगारे वाजवले जातात, बँड वाजवला जातो, म्हणून आम्ही बँकेसमोर ढोल बडवायला आलेलो आहोत।